कॅमेरामध्ये येतात सांगा त्या कॅमेरामध्ये येणार नाही पाहिजे तिकडून येतो पुरुष मंडळ इकडे सोळा सेकंड जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या ठिकाणी कथा असेन, कीर्तन असेन, प्रवचन असेन, सत्कर्म असेन, दानधर्म असेन, भगवंताचं छोटं मोठं मंदिर असेन, अशा ठिकाणी परमात्मा राहतात. याचा अर्थ की इतर ठिकाणी परमात्मा राहतच नाही, भगवंत राहतच नाही असं नाही. निर्गुण निराकार रूपानं परमात्मा तर सर्व ठिकाणी व्याप्त आहे. जळी स्थळे काष्टी पाषाणी अवघा भरला चक्र पाणी. यत्र यत्र स्तो देवा सर्व व्यापी महेश्वरा. निर्गुण निराकार रूपानं परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त असले तरी देखील आता सांगितलं की ज्या ठिकाणी कथा असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, सत्कर्म असेल, दानधर्म असेल, भगवंताचं छोटं मोठं मंदिर असेल तर अशा ठिकाणी परमात्मा राहतात. म्हणजे परमात्म्याची विशेष शक्ती त्या ठिकाणी विराजमान असते. म्हणून प्रत्येकानं अशा ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जी दैवी शक्ती असते ती आत्मसात केली पाहिजे, प्राप्त केली पाहिजे. जेणेकरून एक जन्म नव्हे तर कित्येक जन्म त्या शक्तीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप चांगला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशी दिव्य शक्ती जर प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे ओंकार प्राणायाम. ओंकार प्राणायाम म्हणजे जो शांत बसतो, दीर्घ श्वास घेतो आणि अशी भावना करतो की या वातावरणामध्ये, या भूमीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये ईश्वराची जे विशेष ईश्वरी शक्ती विराजमान आहे. श्वास घेताना माझ्या रोमरोमामध्ये प्रविष्ट होते आणि श्वास सोडताना माझ्यामधले विकार, दुर्गुण, दुराचाराची भावना, व्यसनाची भावना सर्व निवृत्त होते. दृढ श्रद्धा, भावना, विश्वास ठेवून ओंकार प्राणायाम केला तर त्याला अनुभूती येते की खरोखरच माझं मन शांत होतंय, पवित्र होतंय. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी प्रत्येकानं असं शांत बसायचंय, सरळ बसायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचंय आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय. ओ अजून एक महत्वाचा दिव्य सिद्धांत किंवा विचार आपल्या गावाला, आपल्या भागामध्ये जेव्हा जेव्हा प्रवचन झालं त्याचं स्मरण करून दिल्या गेलं. आताही त्याचं स्मरण करून दिल्या जात आहे की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत सुखानं, समाधानानं, शांततेनं जीवन जगायचं असेल, दुसऱ्याला देखील सुखा समाधानानं, शांततेनं जीवन जगू द्यायचं असेल, मृत्यूनंतर सद्गतीला म्हणजे चांगल्या गतीला जायचं असेल,
दुर्गतीला म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल तर त्याच्यासाठी आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र केली पाहिजे. लक्षात ठेवायचं की याच्यापैकी एक जरी अपवित्र असेल तर या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती कधी लाभूच शकत नाही. सर्वात पहिलं लक्षात ठेवायचं की नीतीनं, न्यायानं, मर्यादेनं धन कमवून सर्वजन हिताय सर्वजन सुखाय कार्यासाठी म्हणजे दान धर्मासाठी जो आपल्या धनाचा उपयोग दानासाठी करतो तर दानानं बाकी राहिलेलं आपलं धन पवित्र होतं. साधू संतांच्या, भगवंताच्या, गुरुजनांच्या सेवेनं आपल्यापेक्षा वयानं, ज्ञानानं जे मोठे असतील त्यांच्या सेवेनं आपले आईवडील जर सदाचरणी असेल, निर्व्यसनी असेल तर त्यांच्या सेवेनं आपलं तन पवित्र होतं. भगवंताच्या चिंतनानं स्मरण आपलं मन पवित्र होतं आणि भगवंताचं नाम असेल, श्लोक असेल, दोहा असेल, अभंग असेल तर त्याच्या उच्चारणानं आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनालाच नव्हे तर वाणीला देखील पवित्र करावं. या पवित्र उद्देशानं आपल्या गावातील धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी, धर्मात्मांच्या, पुण्यात्मांच्या सहयोगानं, साधू संतांच्या, भगवंताच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी एक छोटंसं मंदिराचा म्हणजे भगवान शिवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, मंदिर व्हावं या दृष्टीनं आपल्या गावामध्ये धर्मात्मांच्या, पुण्यात्मांच्या सहयोगानं, आपल्या सर्व गावकऱ्यांच्या, गावातील भक्तांच्या सहयोगानं या ठिकाणी जी शिवपुराणाची कथा या ठिकाणी आयोजित केली आणि श्रीराम महाराज निकम गणेशपूर या ठिकाणी त्यांच्या मुखातून आपण या ठिकाणी जी शिवपुराणाची कथा श्रवण केली. उद्देश हा आहे की आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र झाली पाहिजे. आपण देखील सर्व धर्मात्मा, पुण्यात्मा घरदाराची मोहममता सोडून या ठिकाणी देवासारखे होऊन शांत बसले आहात. उद्देश आहे की आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र झाली पाहिजे. म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला पवित्र, वाणीला देखील पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ओंकाराचं उच्चारण करायचं आहे. त्याच्यानंतर श्लोकाचं, नामाचं, अभंगाचं उच्चारण करायचं आहे की जेणेकरून आपली वाणी देखील पवित्र होऊन जाईल. म्हणून प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओंकाराचं उच्चारण करायचं आहे. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते स्वाहा स्वधा नमस्तुते. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी
भवानी सहिता नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अरब खरबलो धन मिले, अरब खरबलो धन मिले, अरब खरबलो धन मिले, अरब खरबलो धन मिले, उदयस्थलो उदयस्थलो तुलसी हरि के भजन बिन, तुलसी हरि के भजन भी सबे नरक के साथ, सबे नरक के साथ। अरब खरबलो धन मिले, उदय अस्तलो राज, तुलसी हरि के भजन बिन सबे नरक के साज। सत्संग प्रवचन सुरू होण्याच्या पूर्वी म्हणजे अभंगाचं उच्चारण करण्याच्या पूर्वी महान संत तुलसीदास महाराजांनी जो एक विचार सांगितला तो प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत रात्रंदिवस लक्षात ठेवायचं आहे। संत तुलसीदास महाराजांचा विचार ऐकण्याच्या पूर्वी संत तुलसीदास महाराजांचं जीवनचरित्र थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयास करायचा आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये जी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, आताही आहे आणि पुढेही या महाराष्ट्रामध्ये संत होत राहतील। अशाच प्रकारे उत्तर भारतामध्ये एक संत होऊन गेले, संत तुलसीदास महाराज। 4-5 वर्षाची अवस्था असताना त्यांचे आई आणि वडील दोघे वारले, लहान वयातच। सांभाळणार असं कोणी राहिलं नाही जवळचं। परंतु इतर जसं आपल्याला अनाथ मानतात, रडतात, दुःखी होतात, तसं त्यांनी आपल्या स्वतःला अनाथ मानलं नाही, दुःखी झाले नाही, रडले नाही, कारण त्यांचा विश्वास होता जन्म देणारे आई केव्हा ना केव्हा आपल्याला सोडून जाणारच आहे। परंतु जगाचे जे माता आहे, तमेव माता च पिता तमेव, जगन्माता आणि जगतपिता आपल्याला कधी सोडून जात नाही, ते आपलं रक्षण करतील, सांभाळ करतील असा विश्वास त्या बालकाच्या मनामध्ये। म्हणून भूक लागली की म्हणायची आई मला भूक लागली। जन्म देणारी आई तर मृत्युमुखी पडली होती, परंतु त्यांचा विश्वास जगाची माता माझी माता आहे, ती माझं रक्षण करीन।
म्हणून मला भूक लागली असं म्हटलं की माता पार्वती ब्राह्मणीच्या रूपानं त्या ठिकाणी यायची आणि त्या बालकाला जीव घालायची. असा त्या बालकाचा अधिकार किंवा त्याची भक्ती. बालपणी माता पार्वतीची भक्ती केली, भगवान शिवाची भक्ती केली. जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग काहींनी पाण्यामध्ये बुडवायला लावले की आपण जे संस्कृत ज्ञान साध्या सोप्या भाषेमध्ये या लोकांना सांगतायत, अशा प्रकारे हा त्या संस्कृत भाषेचा अनादर आहे. ते बुडवायला लावल्यानंतर माता इंद्रायणीनं ती जशीची तशी गाथा वापस दिली. तसं तुलसीदास महाराजांनी संस्कृत मधलं जे रामायण लोकांना समजत नव्हतं म्हणून साध्या सोप्या भाषेमध्ये रामचरित मानस लिहिलं. त्याच्यावर ते लोकांनी आक्षेप घेतला. त्यांनी सांगितलं की हे जे रामचरित मानस मी लिहिलेलं आहे ही भगवान शिवाच्या प्रेरणेनं लिहिलंय. म्हणजे कशाहून? सर्व ग्रंथ भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जमा केले. रामचरित मानस खाली ठेवला, दुसरे ग्रंथ ठेवले, दरवाजा बंद करून घेतला. सकाळी उठल्यानंतर बघितलं की रामचरित मानस दुसऱ्या ग्रंथाच्या वरती होता आणि त्या ग्रंथावरती भगवान शिवाची स्वाक्षरी होती, सत्यम शिवम सुंदरम. सांगायचं तात्पर्य आपल्याला हे आहे, बालपणी माता पार्वतीची भगवान शिवाची आराधना भक्ती केली. तारुण्य अवस्थेमध्ये भगवान रामाची लक्ष्मणाची भक्ती केली. शिव विष्णू दोघे एकाची अवतार वेदांनी निर्धार हाची केली. जैसी भक्ती शैव का वैष्णव, पाहता तो देव नाही दुजा, दोन्ही एकच आहे अशी त्यांची धारणा. रामाची भक्ती आरंभली. एक दिवस काही चांगला उत्सव होता. अनेक संत आले, अनेक भक्त आले. भक्त कशासाठी आले की संत तुलसीदास महाराजांची वाणी ऐकू. त्या ठिकाणी प्रसादाचं आयोजन आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते, प्रसादाचा लाभ घेऊ म्हणून तुलसीदास महाराजांची वाणी ऐकण्यासाठी आणि प्रसादाच्या निमित्तानं अनेक भक्त आले. प्रसाद झाला, सर्व आपापल्या घरी निघून गेले. सकाळी तुलसीदास महाराज आपल्या कुटियातून उठून बाहेर आले. पहले प्रहर में सब कोई जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत सर्व जागे असतात. 9 ते 12 पर्यंत भोगी, 12 ते 3 वाजेपर्यंत तस्कर म्हणजे चोर लोक जागे असतात. आणि ज्यावेळेस रोगी भोगी सर्व झोपून जातात त्यावेळेस संत उठतात, योगी उठतात, आपण उठतात, दुसऱ्याला उठवतात. उठा उठा साधू संत, साधा फुलाले हित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. सकाळी तुलसीदास महाराज बाहेर आले. त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी 2 व्यक्ती उभ्या होत्या. त्यांना विचारलं आपण कोण आहात, केव्हा आले. चौकशी केली त्यांची. सकाळच्या त्या ब्रह्म मुहूर्ताचा प्रभाव म्हणा, संताच्या त्या प्रसादाचा प्रभाव म्हणा, त्यांच्या वाणीचा प्रभाव म्हणा किंवा ब्रह्म मुहूर्ताचा प्रभाव म्हणा, त्यांनी अगदी खरं खरं सांगितलं. म्हटले महाराज आम्ही दोघे चोर आहोत.
म्हटले आता ठीक आहे, सर्व प्रसाद घेऊन चालले गेले आणि तुम्ही थांबले कशासाठी? म्हटले आता सांगितलं ना, आम्ही चोर आहोत. आम्ही याच्यासाठी थांबलो की आम्हाला असं वाटलं की लोक आले एवढे तर खूप दान दक्षिणा दिली असेल, म्हणून ते दान दक्षिणा चोरून घेऊन जायचा आमचा विचार होता. म्हटले मग चोरी केली? म्हणजे रात्रभर प्रयास केला पण चोरी करणं काही जमलंच नाही. म्हटले मग असं करा, तुम्हाला जेवढं पाहिजे जे पाहिजे सर्व घेऊन जा. म्हटले आता जीवनामध्ये कधी चोरी करण्याची इच्छा राहिली नाही, कोणी दिलं तर तेही घ्यायची इच्छा नाही राहिली. म्हणजे कमालच आहे, रात्रभर चोरी करण्यासाठी थांबले आणि आता म्हणतो की जे पाहिजे ते घेऊन जा. तर म्हणता आता चोरी करण्याची काही घ्यायची इच्छाच राहिली नाही, मग थांबले कशासाठी? म्हटले महाराज आम्ही थांबलो याच्यासाठी की आपले जे 2 नौकर आहे ना त्यांना जरा जवळून पाहण्याची आमची इच्छा आहे. तुलसीदास महाराज म्हणले माझे नौकर? नौकराचं मला काय काम आहे, माझ्याजवळ कोणी नौकर नाही. म्हटले नाही महाराज, आम्ही पुष्कळ ठिकाणी चोऱ्या केल्या परंतु असे नौकर आम्हाला कुठेच दिसले नाही. कुट्याच्या दरवाजासमोर यायचे, प्रणाम करायचे, नंतर कुट्याला प्रदक्षिणा करायचे. रात्रभर त्यांचा क्रम चालू होता. आम्ही अर्ध्या तासाने येऊन बघितलं, आता झोपतीन तेव्हा झोपतीन, रात्रभर त्यांचा क्रम चालू होता. तुलसीदास महाराज म्हणले त्यांचं काही वर्णन सांगता येईल का? म्हटले हो, एक श्यामवर्णी होते आणि एक गौरवर्णी होते आणि दोघांच्या हातामध्ये धनुष्यबाण होते. तुलसीदास महाराजांनी जाणलं हे तर राम लक्ष्मण होते. राम लक्ष्मणाला माझ्या कुट्याचं रक्षण करावं लागावं, ही कुट्या काय कामाची. त्यांनी त्या कुट्याचा त्याग केला आणि एका झाडाखाली भगवंताचं चिंतन स्मरण भजन करत बसले. सांगायचं तात्पर्य आपल्याला हे आहे, बालपणी ज्यांचं संगोपन माता पार्वतीनं केलं, ज्यांच्या ग्रंथावर ते सत्यम शिवम सुंदरम स्वाक्षरी करून त्याला प्रमाणित भगवान शिवानं केलं, ज्यांचं तारुण्य अवस्थेमध्ये कुट्याचं रक्षण राम लक्ष्मणानं केलं, अशा प्रकारे अद्वैत शिव विष्णू दोघे एकाचे अवतार वेदांनी निर्धाराची केली जैसी भक्ती शैव का वैष्णव पाहता तो देव नाही दुजा. असे अद्वैत भक्ती करणारे तुलसीदास महाराजांनी जो विचार सांगितला कोणता? अरब खरबलो धन मिले उदयास्तलो राज, तुलसी हरि के भजन बिन सबे नरक के साज. अरबो खरबो रुपये आपल्याला मिळाले, सहसा मिळत नाही. लाखो मिळतात, कोटी मिळतात, अरबो खरबो मिळत नाही. पण समजा मिळाले. दुसरं उदयास्तलो राज, जिथून दिवस उगवला आणि जिथं मावळतो एवढं राज्य आपल्या ताब्यात आलं. एवढं सोपं नाही आहे. ग्रामपंचायतचा सदस्य व्हायचं असलं तर काय करावं लागतं आपल्याला माहित आहे. सांगायचं तात्पर्य की एवढं राज्य मिळालं, एवढं धन मिळालं, परंतु एवढं राज्य मिळून एवढं धन मिळूनही जर भगवंताची भक्ती केली नाही तर नरकापासून आपली मुक्तता होऊ शकत नाही. याचा अर्थ आपण धन कमवू नका असं म्हणत नाही. धन कमवा, जमवा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पाविल उत्तम भोगील जीव खाणे. संत म्हणतात धन जोडा, काही हरकत नाही. नीतीनं न्यायानं मर्यादेनं धन कमवून सर्वजन हिताय सर्वजन सुखाय कार्यासाठी जर आपण लावलं, उत्तमची गती स्वर्गलोक जनलोक तपोलोक महलोक ब्रह्मलोकाला जाण. धन कमवा असं म्हणत नाही, राज्य करू नका असंही म्हणत नाही.
राज्य करा, धन कमवा, परंतु ज्यांच्या कृपाशीर्वादानं आपल्याला हे सर्व मिळतं. पाहू जाता एक देव, त्यांनी निर्मिले सर्व. अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो. त्या भगवंताचं मात्र विस्मरण होता कामा नये. म्हणून रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण केलं पाहिजे. आपल्या गावामध्ये भगवान शिवाची शिवपुराणाची कथा झाली, अनेकांनी ती श्रवण केली. या ठिकाणी येता येता आम्ही सरळ निघालो होतो. एक जण म्हटले की मंदिरामध्ये चालायचं. आम्ही बघितलं तिथं तर म्हटले नाही मंदिर बांधायचंय, चांगली गोष्ट आहे. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी शिवपुराण कथेचं आयोजन केलेलं आहे. तर त्या निमित्तानं आपण सर्व आले आहात. तर काय करा की थोडंसं भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा, भजन करा. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. 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 हर हर भोले 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 नमः शिवाय. नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. हर हर भोले 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 नमः शिवाय. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी महाराज की जय. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. पवनपुत्र हनुमान की जय. रामचंद्र भगवान की जय. भांगशी माता की जय. नागेश्वर भगवान की जय. पशुपतेश्वर भगवान की जय. रुद्रेश्वर भगवान की जय. श्रीराम महाराज वरती. संतांची अभंगवाणी जिचा कधी भंग होत नाही, जिचा कधी नाश होत नाही, असे संतांची अभंगवाणी ऐकून त्या अभंगवाणीचं जर आपल्या जीवनामध्ये पालन केलं तर आपल्या 42 फळाचा म्हणजे 21 आईच्या आणि 21 वडिलांच्या अशा 42 फळांचा उद्धार होतो. संतांची अभंगवाणी केवळ आपल्या वाचेनं उच्चारली तर आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकानंच अभंगवाणीचं उच्चारण केलं पाहिजे आणि प्रत्येकालाच अभंगवाणीचं उच्चारण करता यावं आणि प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो, नंतर प्रत्येकानंच अभंगाचं उच्चारण करायचंय.
भाव तेथे भक्ती, भक्ती तेथे ज्ञान, 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 ज्ञाने समाधान होय चित्ता, ज्ञाने समाधान होय चित्ता, ज्ञाने समाधान होय चित्ता, मग तू सहज समाधी पावसी, 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 चित्त नामापाशी लीन होय, चित्तनामापाशी लीन होय, चित्तनामापाशी लीन होय, संत समागमी आसनी श्रवण, संत समागमी असोनी श्रवण, संत समागमी आसनी श्रवण, संत समागमी असोनी श्रवण, सदा सावधान अनुक्रमी, सदा सावधान अनुक्रमी, सदा सावधान अनुक्रमी, बहिणी मने भक्ती पाहिजे कारण, 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 मग त्या निर्वाण पद प्राप्ती, मग त्या निर्वाण पद प्राप्ती, मग त्या निर्वाण पद प्राप्ती, भाव तेथे भक्ती, भक्ती तेथे ज्ञान, ज्ञाने समाधान होय चित्ता, मग तू सहज समाधी पावसी, चित्त नामापाशी लीन होय, संत समागमी आसोनी श्रवण, सदा सावधान अनुक्रमी, बहिणी मने भक्ती पाहिजे कारण, मग त्या निर्वाण पद प्राप्ती, महान संत बहिणाबाई, ज्या संत माऊलीला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कृपानुग्रह लाभला होता, ज्या संत माऊलीला एक नव्हे तर अनेक जन्माचं स्मरण होतं, अशी ती महान संत माऊली, त्या संत माऊलीचा 4 चरणाचा हा अभंग, या 4 चरणाच्या अभंगामध्ये प्रामुख्यानं त्या माऊलीनं 2 गोष्टी सांगितल्या, ज्या आपण समजून घेण्याचा प्रयास करायचा आहे. या 4 चरणाच्या अभंगामध्ये त्या माऊलीनं जो बोध केला त्याचे 2 उद्देश आहे. पहिला उद्देश आहे की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख समाधान शांतता असली पाहिजे.
आणि एवढंच नव्हे तर मेल्यानंतर, देह त्यागल्यानंतर आपली दुर्गती होऊ नये, म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला आपल्याला जावं लागू नये. आपल्याला निर्वाण पदाची म्हणजे मोक्ष पदाची प्राप्ती झाली पाहिजे. म्हणजे जिवंतपणे सुख समाधान आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे. आता सर्वात पहिलं, बरेचसे लोक म्हणतात मेल्यानंतर काय होतं काय माहित. मेल्यानंतर कोणी सांगायला येत नाही की नरकात गेलतो का स्वर्गात गेलतो आणि तिथं काय झालं. सोडून द्या लागल्यास, नसेल आपला विश्वास. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. पण कमीत कमी हे तर प्रत्येकाला वाटतं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला जीवनामध्ये सुख समाधान मिळालं पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या सर्वांचा परिचयाचा भांगशी माता गड, त्या गडावर ते जसे ग्रामीण भागातून खूप मोठ्या संख्येनं भक्त येतात, त्याचप्रमाणे शहरामधूनही अनेक जण येतात. तर जे शहरामधून येतात त्यांची एक समस्या आहे. आपल्यापेक्षा त्यांची समस्या वेगळी आहे. त्यांची समस्या वेगळी कोणती आहे? ते म्हणतात की बाबाजी सर्व काही आहे, गाडी आहे, बंगला आहे, लाखो करोडो रुपये बँकेमध्ये पडलेले फ्लॅट आहे. प्रत्येकाची वेगळी गाडी आहे. फ्लॅटमध्ये प्रत्येकाचं वेगळं वेगळं राहण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्व काही आहे. भोग ऐश्वर्याचे सर्व साधनं त्या फ्लॅटमध्ये, बंगल्यामध्ये सर्व काही आहे. परंतु सुख नाही, समाधान नाही, शांतता नाही. त्याच्यामुळं रात्री झोप येत नाही, दिवसात जेवण जात नाही. ही मोठी समस्या आहे. ग्रामीण भागामध्ये ती समस्या येऊ नये आणि तसं ती समस्या बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, काही काही ठिकाणी यायला लागली. कुठं नाहीये? ज्या ठिकाणी कथा आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, संतांची संगती आहे, त्या ठिकाणी समस्या नाहीये. परंतु ज्या ठिकाणी हे नाही आहे त्या ठिकाणी ते म्हणतात की आम्हाला सुख नाही, समाधान नाही, शांतता नाही. म्हणून जीवनामध्ये आपल्याला सुखी समाधानी जीवन जगायचं असेल तर त्याच्यासाठी काय करा? त्या माऊलीने जो क्रम सांगितला तो लक्षपूर्वक ऐका. सुख समाधानासाठी, शांततेसाठी करोडो अब्जावधी रुपये पाहिजेच असं नाही. भोग ऐश्वर्याचे साधन असे पाहिजे असंच नाही. अगदी साधा सोपा उपाय ती माऊली सांगते की आपल्याला जर जीवनामध्ये सुख समाधान हवं असेल तर त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे. ज्ञाने समाधान होय चित्ता. क्रम चुकू देऊ नका, लक्षात ठेवा. आपल्या जीवनामध्ये सुख समाधान हवं असेल तर त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे. लक्षात ठेवा. अज्ञानाला या सर्व जगाने जरी ठरवलं की त्याला सुखी करायचं, अज्ञानी कधी सुखी होऊ शकत नाही. आणि ज्ञानाला सर्वांनी ठरवलं की याला दुःखी करायचं तर ज्ञानी कधी दुःखी होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला जीवनामध्ये सुख समाधान हवं असेल तर ती माऊली सांगते आपण काय करा? ज्ञान प्राप्त करा. ज्ञाने समाधान होय चित्ता. क्रम लक्षात ठेवा. आता ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करा?
तर त्याच्यासाठी ती माऊली सांगते की भक्ती करा. भक्ती तेथे ज्ञान आणि ज्ञाने समाधान होय चित्ता. आता समाधानी जीवन जगायचं असेल, परत परत सांगितलं जातं क्रम लक्षात ठेवा. समाधान हवं असेल तर त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे, ज्ञानासाठी भक्ती पाहिजे. आता काय काय म्हणतील, ज्ञान प्राप्त करण्यासाठी भक्तीच केली पाहिजे का? दुसऱ्या उपायानं ज्ञान प्राप्त होणार नाही का? जसे दररोजचे सर्व वर्तमानपत्र वाचले, रात्रंदिवस कानाला रेडिओ लावून फिरले, दिवसभर रात्रभर त्या टीव्हीच्या समोर बसून पाहत बसले, पुस्तकं वाचले, तर यानं ज्ञान प्राप्त होणार नाही का? यानं ज्ञान प्राप्त होणार नाही. यानं फक्त माहिती होईल की कुठं काय चालू आहे, बस एवढंच होईल, ज्ञान नाही प्राप्त होईल. ज्ञान प्राप्त करण्यासाठी भक्तीच केली पाहिजे. आणि हे सर्व आता जे साधनं सांगितले, पुस्तक वाचणं, ग्रंथ वाचू नका असं म्हणत नाही, सद्ग्रंथ वाचा. रेडिओ ऐकला, वर्तमानपत्र वाचत बसले, टीव्ही पाहत बसले, तर यानं ज्ञान नाही होणार. यानं केवळ माहिती होईल की कुठं काय चालू आहे. आणि अशी माहिती प्राप्त झाली की त्याला अहंकार निर्माण होतो. मला सर्व माहिती आहे, मला सर्व कळतं. त्याच्यासाठी संत भगवंताकडे मागतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. 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 अभिमान नित्य नवा तया माझे. अभिमान नित्य नवातया माझी. अभिमान नित्य नवातया माझी. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. का? अभिमान नित्य नवा तया माझी. अभिमाने रावण मेला आणि तीच घट झाली कंसाधिकाला. त्याच्यासाठी मागतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे. भगवंताकडे मागतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. 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 प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाविन नाही समाधान. भगवंताकडे मागतात की प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. आता काय काय म्हणतील, भगवंताकडेच काय प्रेम मागायचं. आजकाल प्रेम तर लय सोपं झालेलं आहे. आय लव्ह यू बस झालं प्रेम. याला प्रेम नाही म्हणत, याला म्हणतात वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ती वासना आहे. प्रेम कशाला म्हणतात? जसं आईचं आपल्या बालकावर ते प्रेम असतं, बघा कसं प्रेम असतं. चालता चालता पाऊस जर पडायला लागला तर आपल्या डोक्यावरचा पदर त्या बालकाच्या डोक्यावर देते, आपण भिजते. रात्रंदिवस आई वडील कष्ट करतात, बघा कशामुळं? प्रेमामुळं.
आपल्याला किती कष्ट झाले तर काही हरकत नाही, परंतु या आपल्या वाट्याला जे दुःख आलं ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये. रात्रंदिवस राबतात. याला म्हणतात प्रेम. जर बालक आजारी पडलं आणि जर आईला असं वाटलं की हे वाचणार नाही, तर भगवंताला काय प्रार्थना करते? प्रभू, याचं जर आयुष्य संपलं असेल ना माझ्या बाळाचं, तर माझं आयुष्य त्याला दे, मला नाही, पण माझ्या बाळाला काही उजू नको. याला म्हणतात प्रेम. आपल्या आईवडिलावर ते प्रेम केलं पाहिजे, आपल्या देशावर ते प्रेम केलं पाहिजे. बघा, बॉर्डरवर ते जातात, तिथं आपल्या प्राणाची आहुती देतात. देश प्रेम आहे. असं जे आहे तर संतावर ते, भगवंतावर ते आपण प्रेम केलं पाहिजे. प्रेमाविन नाही समाधान. सांगायचं तात्पर्य आपल्याला हे आहे, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे. क्रम लक्षात ठेवा. समाधान हवा असेल तर त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे. ज्ञानासाठी भक्ती केली पाहिजे, आणि भक्ती करायची असेल तर त्याच्यासाठी भावना पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. म्हणून ती माऊली सांगते, भाव तेथे भक्ती, भक्ती तेथे ज्ञान. 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 ज्ञानी समाधान होय चित्ता. ज्ञानी समाधान होय चित्ता. ज्ञानी समाधान होय चित्ता. जर आपल्याला सुखी समाधानी जीवन जगायचं असेल तर त्याच्यासाठी क्रम लक्षात ठेवा. समाधान सुख मिळतं ज्ञानानं, ज्ञान मिळतं भक्तीनं, आणि भक्ती करायची असेल तर त्याच्यासाठी भावना पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. कुणावर ते पाहिजे? भगवंतावरती विश्वास पाहिजे, संतावरती विश्वास पाहिजे, आपल्या आई वडिलावरती विश्वास पाहिजे. आता समजा आपल्याला भक्ती नाही करायची, तरी भावना पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. आपल्याला आपला संसार जरी सुखानं करायचा असेल तरी देखील विश्वास पाहिजे. आजकाल बऱ्याचशा ठिकाणी विश्वास राहिला नाही, भावना राहिली नाही. आणि जर भावना नसेल, श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, भक्ती तर दूरची गोष्ट आहे, संसार देखील सुखाचा होणार नाही. बऱ्याचशा ठिकाणी तू ना आणि तो तर तिथेच गेला असेल, आणि तुम्ही ना एवढा उशीर झाला, मला माहिती आहे तुम्ही तिथेच गेला असेल. काही नसतं, आणि कधी कधी त्याचा परिणाम भांडणामध्येच होतो असं नाही, हत्या करण्यामुळे होतं. का? विश्वासच नाही एकमेकावर. सांगायचं तात्पर्य की आपण भावना ठेवा, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. संसार जरी सुखाचा करायचा असेल तर त्याच्यासाठी. म्हणून ती माऊली सांगते, भाव तेथे भक्ती, भक्ती तेथे ज्ञान. 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 ज्ञानी समाधान होय चित्ता. ज्ञानी समाधान होय चित्ता. ज्ञानी समाधान होय चित्ता. भक्ती असेल, श्रद्धा असेल, विश्वास असेल,
तर आपल्या संसारामध्ये आपल्या जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. कारण भक्ती बळे इच्छा पुरवितो देव, इच्छा पुरवितो देव, भक्ती बळे इच्छा पुरवितो देव, भक्ती बळे इच्छा पुरवितो देव, आलानुभव पुंडलिका, आलानुभव पुंडलिका, आलानुभव पुंडलिका, मनोनिया भक्ती असावे कारण, मनोनिया भक्ती असावे कारण, मनोनिया भक्ती असावे कारण, मनोनिया भक्ती असावे कारण, आहे नारायण भाव तेथे, आहे नारायण भाव तेथे, आहे नारायण भाव तेथे, भक्ती बळे इच्छा पुरवितो देव, आला अनुभव पुंडलिका. पुंडलिकाला चाला, साधू संताला चाला, भक्तांना चाला असं नाही. जे जे भक्ती करतील त्यांना त्यांना अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कोणता? भक्ती बळे इच्छा पुरवितो देवा. आपल्या गावाला जास्त प्रवचन झाले नसले तरी परंतु या ठिकाणी बरेच जण भक्त बसलेले जे नेहमी प्रवचन ऐकण्यासाठी येतात, जे नेहमी प्रवचन ऐकतात त्यांच्या लक्षात आलं असेल, आम्ही तोच अभंग घेतो, तोच दोहा घेतो, तेच पद घेतो की ज्याची आम्हाला अनुभूती आली आहे, प्रचिती आलेली आहे. नियम आहे, केल्याविन सांगू नये, बहुसाल मागू नये शिष्य वर्गाशी. नियम आहे. आधी केले मग सांगितले. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि सर्वात महत्वाची म्हणजे आत्मप्रचिती. भक्ती बळे इच्छा पुरवितो देव. जो भक्ती करतो त्याच्या मुखाकडे परमात्मा पाहत राहतो. मागण्याची आस पाही मुखाकडे, चिंतील रोकडे मनोरथ. त्याच्या मुखाकडे. आणि भक्त तर काही मागत नाही. मागणे नाही सर्वथा हा नियम माझी आणि भक्ता. भक्त काही मागत नाही. आणि त्यातल्या त्यात मरो पर मागू नये अपने तनके काच. मरून जावं परंतु आपल्या पोटासाठी, आपल्या संसारासाठी कोणाकडे काही मागू नये. हा, परमार्थ के कारणे मोहिना विलास. परमार्थासाठी, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय कार्यासाठी लाज लज्जा सोडून अगदी घरोघर दारोदार मागा, काही हरकत नाही. पण स्वतःच्या पोटासाठी मागू नये. मागणे नाही सर्वथा हा नियम माझ्या आणि बघता. मागत नाही. आणि परमात्मा काय करतो? मागण्याची आस पाही मुखाकडे. काहीतरी मागेन आणि मी त्याला देईन. भक्ती बळी इच्छा पुरवितो देवा. आपल्या गावाला, आपल्या भागाला जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही. घर सोडलं अंगावरच्या वस्त्रानिशी. 10-15 वर्ष जवळजवळ गुरुदेवांच्या आश्रमामध्ये राहिलो. आश्रम सोडला अंगावरच्या वस्त्रानिशी. सहज एक दिवस भावना आली मनामध्ये, विचार आला की शहराजवळ 2-3 गुंठे का होईना जमीन असावी. कशासाठी? ऐसी बात बोलिए कि कोई न बोले झूठ, और ऐसी जगह बैठिए कि कोई न बोले उठ. 2-3 गुंठे, ज्याच्यामध्ये 1-2 मुलांना शिक्षण देता येईल, संस्कार देता येईल. 1-2 गायीची
सेवा होईल. एखादे संत आले तर त्यांनाही प्रभु इतना दीजिए जामे कुटुंब समय मैं भी भूखा न रहूं और साधू न भूखा जाए. याच्यासाठी 2-3 गुंठे माहिती आहे सर्वांना. काही नाही, 1 एकर, अर्धा एकर, गुंठा, पाव गुंठा जमीन दान केली. साधारणतः 2-3 एकर त्याच्यापासून जमीन मिळाली. जे का आपण देता, साधु ऐसा चाहिए आई दिए चलाए, दोष न लागे तासू को सिर की तली बलाय. जे का आपण दिलं त्याच्यापासून खरेदी केली. जवळजवळ 50 एकराचं क्षेत्र त्या ठिकाणी झालेलं आहे. इच्छा किती होती? 2-3 गुंठे. 1-2 गायीची सेवा व्हावी. 100-150 गायी त्या ठिकाणी गोशाळेमध्ये. 1-2 मुलं का होईना त्यांना शिकवावं, संस्कार द्यावे. 400-450 विद्यार्थ्यांची व्यवस्था तिथं निवासाची, भोजनाची सर्व झालेली आहे. सांगायचं तात्पर्य की भक्तीवेळी इच्छा पुरवितो देव, आला अनुभव पुंडलिका, म्हणून या भक्ती असावे कारण, आहे नारायण भाव. ते भावना पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. आपली सर्व इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आता असं किती घासाबसेपर्यंत सांगितलं तरी काही काही म्हणतात आम्ही तर पुष्कळ भक्ती करतो आणि आमची ती एकही इच्छा पूर्ण होत नाही. का बरं होत नाही? आमची लयच भावना आहे, लय श्रद्धा आमची, पण एकही भावना पूर्ण होत नाही. का होत नाही? एक कारण, जशी दृढ विश्वास पाहिजे तसा कदाचित आपला नसेल. विश्वास कसा पाहिजे? भावना कशी पाहिजे? श्रद्धा कशी पाहिजे? महाभारताचा एक प्रसंग आपल्याला आठवत असेल. खरं काही काही लोकांनी धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे. महाभारताच्या रामायणाची श्रेल अशी काढली, अनेक ग्रंथांचा अभ्यास करून. वीर शिवाजी अशी मालिका काढली की प्रत्येकाच्या रोमरोमामध्ये स्वाभिमान तयार होतो. महाभारताचा प्रसंग आहे. दुर्योधनानं दुःशासनाला आज्ञा केली की द्रौपदीला भर सभेमध्ये घेऊन ये. तिचे केस धरून तिला ओढत आणलं जबरदस्तीनं. एवढ्यावर तेच त्या दुष्टाचं समाधान झालं नाही. तो म्हटला हिचे सर्व वस्त्र काढून घे आणि हिला माझ्या मांडीवर ते बसव. असं ऐकल्यानंतर तिला भय नाही वाटलं, कारण तिची भावना होती, तिची श्रद्धा होती, तिचा विश्वास होता की माझे 5 पती इंद्रा समान बलशाली आहे. एकटा जरी चवताळला ना तर सर्वांचा नाश करीन. दुःशासन यायला लागला तिच्याकडे. तिनं बघितलं की आपले पती ते सर्व खाली माना घालून बसले होते. व्यसन कोणतंही असो, पिण्याचा असो, खाण्याचा असो, खेळण्याचा असो, दुर्दशा ही ठेवलेलीच आहे. द्यूतामध्ये ज्या पत्नीचं रक्षण करावं हरून बसले खाली माना घालून. निराश झाले की माझे पती माझं रक्षण करणार नाही. मग विचार केला की या सभेमध्ये वयोवृद्ध, सर्वात वृद्ध भीष्माचार्य बसलेले आणि त्यांना वरदान आहे, जोपर्यंत त्यांची इच्छा होणार नाही तोपर्यंत त्यांना मृत्यू शिवू शकत नाही. त्यांच्याकडे बघितलं तर दुर्जनाचं जो अन्न खातो त्याची दुर्जन बुद्धी झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी खाली मान घातली. मग विचार केला की इथं
द्रोणाचार्य, कृपाचार्य, गुरुजन बसलेले. कमीत कमी ते तरी म्हणतील की तुम्हाला हे शिकवलं का? यत्र नार्यस्तु पूज्यते तत्र रमन्ते देवता. ज्या ठिकाणी श्री शक्तीचा, मातृशक्तीचा सन्मान होतो तिथं सर्व देवी देवता रममान होतात. परंतु ज्या घरामध्ये, ज्या कुळामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या भागामध्ये, ज्या देशामध्ये मातृशक्तीचा अपमान होतो, तिरस्कार होतो, तो तर मरतो आणि कडनं घेऊन मरतो. हे आपले इतिहास सांगतात. एवढा मोठा बलशाली भगवान शिवाचा भक्त रावण जबरदस्तीनं सीतेचं हरण केलं. तो तर मेला आणि कडनं घेऊन गेला. 100 कौरव आणि त्यांच्या पक्षाला रथी, महारथी, शस्त्र, अस्त्र, ब्रह्मास्त्र, कोणी इच्छामरणी, अश्वत्थाम्यासारखा चिरंजीवी सृष्टी लाभवात सर्वांचा नाश झाला. कशामुळं? भर सभेमध्ये मातृशक्तीचा जो अपमान केला गेला. कमीत कमी ते तरी म्हणतील की तुम्हाला हे शिकवलं का? परंतु दुर्जनाचं अन्न खाल्ल्यामुळं त्यांनीही खाली मान घातली. मग विचार केला की आपण आता आपलं रक्षण आपण स्वतःच करू. दुसऱ्या क्षणी विचार केला की त्याला 10,000 हत्तीचं बळ आहे. संतांची जी वाणी ऐकली होती तिचं स्मरण झालं. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. एका जनार्दनी देवाविन तुझं, राखीला पास जो कोण तुझा. अशी दृढ श्रद्धा भावने झाली की आता भगवंताशिवाय कोणी सोडू शकणार नाही. एक निष्ठेनं भावना केली, एक निष्ठ भावना झाली आणि एक निष्ठेनं आवाज दिला की हे कृष्ण धाव. धाव म्हणतात द्रौपदीचे वस्त्रे स्वये झाला देवा. 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 भगवंत वस्त्राच्या रूपानं अवतरित झाले. 10,000 हत्तीचं बळ. ओढता ओढता थकून गेला. थोडं देखील वस्त्र घटलं नाही. काही दिवसानंतर द्रौपदीची आणि भगवान श्रीकृष्णाची भेट झाली. द्रौपदी म्हटले की कृष्ण, तुझे माझ्यावरती अनंत उपकार आहे. त्या दिवशी तू जर आला नसताना तर माझी काय अवस्था झाली त्याचं कल्पना देखील करवत नाही. तू आला आणि एवढे वस्त्र तू पुरवले, माझं लज्जा रक्षण केलं. परंतु माझ्या मनामध्ये एक संदेह, एक शंका आहे. म्हटले कोणती? म्हटले त्या दुष्टानं माझी एवढी विटंबना केली, माझे केस धरून त्या ठिकाणी ओढत आणले, एवढी विटंबना केली, तो लवकर का बरं आला नाही? हे सर्व विटंबना चालू असताना कुठे गावाला गेलता का? भगवंत म्हटले मी तर तिथंच होतो, मी कुठे गावाला जायचो. वसे हृदय दैवतो जाणैसा, नभाचे परी व्यापको जाणतैसा. सदा संचला येतना जात काही, तया विनरिता कोठे ठाव नाही. मी तर तिथंच होतो. म्हटले मग लवकर तू आला का बरं नाही? म्हटले जोपर्यंत तुझी भावना होती की माझे पती वाचवतील, मी कशाला पडू मध्ये? वाचवते तर ठीक आहे. जोपर्यंत तुझी भावना होती भीष्माचार्य वाचवतील, मी नाही आलो. द्रोणाचार्य, कृपाचार्य वाचवतील, मी नाही आलो. मीच माझं रक्षण करीन, मी नाही आलो. पण ज्या क्षणी तुझ्या मनामध्ये भावना झाली की हे कृष्णा, तुझ्या विना माझं रक्षण कोणी करणार नाही, त्या क्षणी मी एक क्षणाचा देखील विलंब केला नाही.
सांगायचं तात्पर्य की परमात्मा येतो, परंतु एक लक्षात ठेवा, परमात्मा येतो कसा, परमात्मा जातो कसा, भक्तांची इच्छा पूर्ण करतो कसा आणि दुर्जनाचं सर्व हरून नेतो कसा, हे नाही कळू देत. येतो परमात्मा. आई मला भूक लागली असं म्हणतात तुलसीदास महाराजांना. जेवण घेऊन यायची, जीव घालायची, ब्राह्मणीच्या रूपानं. नाही कळू दिलं की मी जगत माता आहे. वस्त्र पुरवले, नाही कळू दिलं. आणि एवढे वस्त्र पुरवले तरी एका शब्दानं म्हटलं नाही की मी एवढं केलं. परमात्मा एवढं करतो पण कळू देत नाही. बरेचसे लोक म्हणतात आमचा लय देवावर विश्वास आहे, एकदा जे ना असं संकट आलं, देवाचा एवढा धावा केला, एवढा धावा केला आणि देवता आलाच नाही, आलाच नाही. आणि एक चालता एक म्हातारा बाबा रस्त्याने चालला होता, ओळखायचा ना पाळखायचा, त्यानं मला मदत केली आणि देवानं काहीच नाही मदत केली. ज्याचा धावा केला त्याला काहीच मदत नाही केली, आणि ओळखायचा ना पाळखायचा त्यानं मला मदत केली. लक्षात ठेवा, तो ओळखीचा ना पाळखीचा दुसरा कोणी नसतो, तो भगवंतच असतो. त्या रूपानं येतो आणि मदत करून चालल्या जातो, कळू देत नाही. एवढे वस्त्र पुरवले, एका शब्दानं म्हटलं नाही की मी एवढे साड्या तुला दिल्या. देतात ते बघा काय करतात, त्यांना माहित असेल. काही काही लोक मी होतो म्हणून त्याचं लग्न झालं, जसं काही ब्रह्मचारीच राहिला असता. कोण असून कोणाचं अडतं नाही, होऊन जातं त्याच्या त्याच्या प्रारब्धानं. पण थोडस झालं, मी होतो म्हणून त्याचं लग्न झालं. परंतु त्या परमात्म्यानं एवढे वस्त्र पुरवले तरी एका शब्दानं म्हटलं नाही की मी तुला वस्त्र पुरवले. सांगायचं तात्पर्य, परमात्मा येतो, मदत करतो, इच्छा पूर्ण करतो, परंतु कळू देत नाही. आणि त्यातल्या त्यात भगवान शिव तर अशी आहे एवढं दानी की ते देण्यासाठी माग पुढे कधी पाहतच नाही. बाकी देवता तरी कमीत कमी आपल्याला थोडस ठेवा म्हणतात, भगवान शिवाला काय, जे आपल्याला चालत नाही ते भगवान शिवाला चालतं. दतुऱ्याचं फळ अत्यंत विषारी, विष कोणाला लागत नाही. म्हणजे जे जगाला नको ते स्वतः देतात आणि जे जगाला पाहिजे त्याचा वापर स्वतः करत नाही, ते जगाला देतात. श्रद्धा भावना असेल तर कितीही अशक्य असो, भगवान शंकराला अशक्य जगामध्ये काहीच नाही आणि भगवान शिवाला कोणतीही मर्यादा नाही. कारण ते देवांचे देव महादेव आहे. काही देवतांना द्यायचं की नाही द्यायचं हे वरिष्ठांना विचारावं लागतं, पण सर्वात महादेवांचे देव महादेव, त्यांना देण्यासाठी कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही. बाकी देवतांना हे नियमामध्ये बसत नाही, ते नियमामध्ये बसत नाही, याचं भाग्य नाही, याचं प्रारब्ध नाही, याचं संचित नाही. भगवान शिव नाही तसा विचार करत. मृकंड ऋषी उतार वय झालं, पुत्र संतान नाही. आता ग्रस्ती जो असेल तर इच्छा असते ग्रस्ताची की आपल्या संसारामध्ये संसार पुढे चालवण्यासाठी, वंशाचा वेल वाढण्यासाठी पुत्र झालं पाहिजे, मुलगा झाला पाहिजे. पुत्र ऋणातून मुक्त होण्यासाठी, लग्न केलं तर ऋणातून मुक्त होण्यासाठी पुत्र झाला पाहिजे. अगदी उतार वय झालं, पुत्र संतान नाही झाली,
ज्यांना काही विचारलं की ते म्हणायचे की तुमच्या भाग्यामध्ये पुत्र संतानच नाहीये. प्रारब्धे जोडे धन, प्रारब्धे वाढे मान, प्रारब्धे पुत्र कांता जान, प्रारब्ध अन्न आच्छादन. काही काही प्रारब्धानं मिळतात, तर तुमच्या प्रारब्धामध्ये पुत्र संतान नाही. परंतु दुःखी असमाधानी. भाव तेथे भक्ती, भक्ती तेथे ज्ञान, ज्ञाने समाधान होय चित्ता. परंतु ते असमाधानी. मग काहीने सांगितलं, त्यांनी म्हणलं पुत्ररत्न तर झालंच पाहिजे. ते म्हणते एक उपाय तुमच्या नशिबात तर नाहीये, या जन्मामध्ये तुमच्या नशिबामध्ये पुत्ररत्न नाहीच आहे. हा, परंतु तुम्हाला जर पुत्र अपेक्षितच असेल तर काय करा, भगवान शिवाची आराधना करा. जर ते प्रसन्न झाले मग त्यांनी भगवान शिवाची आराधना केली, आणि ते तर जास्त काळ त्यांना आराधना करावी लागत नाही. अवडरदाने लगेच प्रसन्न होतात भोळे भक्त. एक नंबर. तर प्रसन्न झाले. म्हटले मृकंड काय पाहिजे? म्हटले भोले बाबा मला एक पुत्र पाहिजे. म्हणजे ठीक आहे, पुत्र देईन, पण कोणत्या प्रकारचा पुत्र पाहिजे? दोन प्रकारचे पुत्र, एक सद्गुणी आणि दुसरा दुर्गुणी. दुर्गुणी जर मुलगा पाहिजे असेल तर त्याला 100 वर्षाचं आयुष्य मिळेल. दुर्गुणी 100 वर्ष जगेल. पण सद्गुण पाहिजे असेल तर तो फक्त 14 वर्ष जगेल. आता दुर्गुणी 100 काय 200 जरी वर्ष जगला तर उपयोग काय त्याचा? एकच पश्चाताप नसता तर बरं झालं असतं. म्हटले 14 वर्षाचा का होईना, परंतु जो सद्गुणी तो द्या. त्यांना पुत्र झाला भगवान शिवाच्या आराधनेनं. त्याचं नाव ठेवलं मार्कंडेय. आता तो जन्माला आला, जसा जसा तो मोठा व्हायला लागला, मार्कंड ऋषी दुःखी व्हायला लागले, चिंता करायला लागले. मुलगा ज्ञानी होता. त्याने एक दिवस विचारलं की बाबा, आजकाल आपण खूप दुःखी दिसतायत. बाप आपलं दुःख कधीच मुलांना सांगत नाही. अनुभव आहे. आपलं दुःख आपल्या चोरामध्ये दाबून ठेवतात. म्हटले काही नाही बाळ, काही नाही. म्हटले नाही नाही, तो ज्ञानी होता. जे ज्ञानी असतात ना, एखाद्या वेळेस जर चांगल्या मुली ज्या असतात त्या सद्गुणी मुली, एखाद्या वेळेस जर वडील जेवले नाही तर ते आईला विचारतात, वडिलांना नाही विचारत, कारण ते सांगणारच नाही. आईला विचारतात की बाबा आज जेवले नाही, काय झालं, काही भांडणं झाले का, काही चिंता आहे का? सद्गुणी ही विचारतात, आपल्या आई वडिलांचा विचार करतात. आणि दुर्गुणी केव्हा सोडून जातील केव्हा पळून जातील काही सांगता येते त्यांचं. सद्गुणी होता, विचारलं की बाबा आपण आजकाल खूप दुःखी दिसतात, कारण काय? म्हटले काहीच नाही. त्यांनी लपवण्याचा प्रयास केला. सद्गुणी मुलगा होता, त्यानं जाणून घेतलंच. म्हटले बाबा त्याचं कारण असं आहे, तसं तर मुलगा जसा जसा वाढायला लागतो तसा आई वडिलांना आनंद होतो की आता मोठा झाला, काही मला थोडस मदत करू लागेल. परंतु मला दुःखाचं कारण हे आहे, भगवान शंकराच्या कृपेनं तुझा जन्म झालेला आहे, माझ्या नशिबात तर तसं काही नव्हतं. भगवान शिवाच्या कृपेने झाला तू,
आणि मला विचारलं होतं सद्गुणी पाहिजे की दुर्गुणी. मी सद्गुणी मागून घेतला आणि तुला फक्त 14 वर्षाचं आयुष्य भगवान शिवानं दिलेलं आहे आणि लवकरच आता तो सोडून जाणार आहे, कारण आता खूप कमी दिवस राहिलेले, 14 वर्ष भरत आलेले आहे. तो ज्ञानी होता. म्हटले बाबा, जर भगवान शिवानं तुमच्या नशिबामध्ये जर पुत्र रत्न नव्हतं तरी दिलं, मग तुम्ही कशाला चिंता करतात? चिंता सोडून द्या. आता मी भगवान शिवाचं चिंतन करतो, जे व्हायचं ते होईल. आणि अशा प्रकारे तो भगवान शिवाच्या आराधनेला लागला. ज्यावेळेस 14 वर्ष पूर्ण होणार तेव्हा तो भगवान शिवाच्या मंदिरामध्ये भगवान शिवाची आराधना करत होते. म्हणून त्या ठिकाणी काळ आला. काळ आल्यानंतर काळ पास टाकणार तेवढ्यामध्ये भगवान शिव प्रगट झाले. अकाल मृत्यू ओ मरे जो काम करे चंडाल का, काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. काळाचे काळ महाकाळ. भगवान शिव प्रगट झाले आणि सांगितलं की ठीक आहे, यानं जी भक्ती केली त्याच्यामुळे प्रसन्न झालेलं आहे. आता 14 वर्षाचं जे आयुष्य होतं ते आता 14 कल्पच दिलेलं आहे. सांगायचं तात्पर्य की भक्ती बळी इच्छा पुरवितो देव, आला अनुभव पुंडलिका. म्हणून अनेकांना तो अनुभव आलेला आहे. आपल्याला तो आला पाहिजे. या दृष्टीनं संत असं म्हणत नाही की आम्ही जेवण केलं की आमचं पोट भरतं, आम्हाला तहान लागली की पाणी पिलो की तृष्णा शांत होती. पण तुम्ही जर जेवण केलं तरी तुमचं पोट नाही भरणार, असं नाही म्हणत. आमची इच्छा जशी भगवंतानं पूर्ण केली तशी तुमची करीन, परंतु त्याच्यासाठी काय करा? त्याच्यासाठी भक्ती करा. भक्ती करण्यासाठी भावना पाहिजे. भाव तेथे भक्ती, भक्ती तेथे ज्ञान, ज्ञाने समाधान होय चित्ता, मग तो सहज समाधी पावसी. समाधी पावणं एवढं सोपं नाही आहे. जे योगी आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि शेवटी समाधी. भक्तीनं समाधी अगदी सहज होती. त्याच्यासाठी संत समागमी असोनी श्रवण, सदा सावधान अनुक्रमी संताच्या सानिध्यात गेलं पाहिजे. भक्ती करायची असेल तर मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम म्हणतात, प्रथम भक्ती संत न कर संगा आणि दुसरी रती मम कथा प्रसंगा. पहिली भक्ती संताच्या सानिध्यात जाणं, दुसरी भक्ती जी आहे तर कथा श्रवण करणं. जो कथा श्रवण करतो, त्याचं जीवनामध्ये पालन करतो, त्याची करोडो जन्माची व्यथा सर्व निवृत्त होते. भाग्य आपलं की आपण कथा श्रवण केली. हे दुसरं भक्तीचं लक्षण आहे. या दृष्टीनं आपण भक्ती करा. तर संत समागमी असोनी श्रवण, सदा सावधान अनुक्रमी बहिणी म्हणे भक्ती पाहिजे कारण, मग त्या निर्वाण पद प्राप्ती, जिवंतपणे सुखाची आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती भगवंताच्या कृपेनं होते. परंतु त्याच्यासाठी आपण भक्ती करा. भक्ती केल्यानंतर भगवंताकडे धन द्रव्य ऐश्वर्य पद प्रतिष्ठा मागू नका. आणि किती धन मागितलं तरी ते धन एक दिवस आपल्याला सोडून चालल्याच जाईल. आता काही म्हणतील खरंच आहे, मुलं मोठे झाले तर आपल्या नावावर करून घेतील, सुना घरामध्ये आल्या तर त्या आपल्या ताब्यात घेतील. खरंच हे धन सोडून चालल्या जातं. परंतु आमचा बंगला किंवा आमचं घर आम्हाला कसं काय सोडून जाईल? बंगला किंवा घर आपल्याला सोडून नाही गेलं तर बंगल्याला घराला सोडून आपल्याला जावं लागेल. तरी काही म्हणतीन मी तर नाही जाणं, 4 जण उचलतीन घेऊनच जातील. म्हणते आता कशाला ठेवायचं, वास सुटाला उचला आता.
सरोने गणगोत सारी शेवटी गावाचे बाहेर जावंच लागेल. म्हणून ते मागू नका. संतांनी जे मागितलं ते मागा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे मागितलं ते मागा. काय मागितलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी? संतांची या सेवा कैसा परी लाहो, नामाचा आठो कैसा रहे, हेची थोर चिंता लागली मनासी, निजता निद्रेस लागे डोळा, जेवता जेवणी न लागे गोड धड, वाटते कबड विषय सुख, ऐशिया संकटी पाव कृपानिधी, आणि लावी संतपदी प्रेम भावे. हे प्रभू आम्हाला संताची संगती मिळाली पाहिजे. धर्म काय, अधर्म काय, पाप काय, पुण्य काय, सद्गती कशाने होते, दुर्गती कशाने होते, काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये, हे आम्हाला कळालं पाहिजे. आणि रात्रंदिवस तुझं नामस्मरण आमच्या मुखामध्ये आलं पाहिजे. म्हणून प्रभू अशी कृपा कर. अब प्रभु कृपा कर होई भाती, सब करी भजन कर हो दिन राती, जयति शिवा शिव जानकी राम, 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 गौरी शंकर सीताराम, गौरी शंकर सीताराम, गौरी शंकर सीताराम, गौरी शंकर सीताराम, जय रघुनंदन जय सिया राम, जग गोपे प्रिय नादेशा, जय रघुनंदन जय सिया राम, भज गोपी प्रिय राधेशा, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, श्री राम जय राम, जय महारुद्र जय हनुमान, श्री राम जय राम जय राम, जय मारुद्र जय हनुमान, विठ्ठल पंढरीनाथ जय शिव शंकर भोलेनाथ, विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ, जय शिव शंकर भोलेनाथ, दुर्गतिनाशिनी दुर्गामा, कालविनाशिनी कालीमा, दुर्गति नाशिनी दुर्गा माँ, काल विनाशिनी काली माँ, आदिशक्ति भवानी मां, भवभय भंग आदि शक्ति भवानी माँ, भव भय बंधु भागसी माँ, भव भय नाशिनी भागसी माँ, भव भय नाशिनी भागसी नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरिजी महाराज की जय। पुंडलिका वरदेव विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, पवन पुत्र हनुमान की जय, रामचंद्र भगवान की जय, भांगसी माता की जय, नागेश्वर भगवान की जय, पशुपतेश्वर भगवान की जय, रुद्रेश्वर भगवान की जय. आपण नेहमी गडावरती यावं या उद्देशानं त्या ठिकाणी जे गुरुकुलाचे मुलं आहे त्यांना कायमस्वरूपी अन्नदान व्हावं, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये संस्कार रुजावे की आपल्याला समाजानं मोठं केले, समाजासाठी आपण काही केलं पाहिजे. या उद्देशानं जसं देवीदास पाटील तर नेहमी येत राहतात, अजूनही भक्त येत राहतात. आपल्या गावचे राजू मामा ज्यांना म्हणतात मनगटे, ते तर तिथंच गडावरती राहतायत, रात्रंदिवस सेवा करतायत. गायीची सेवा व्हावी या दृष्टीनं काही काही भक्त चारा त्या ठिकाणी पाठवतायत. तर जसे एकदा इथं कार्यक्रम झाला होता, देवीदास पाटलांनी जे म्हटलं होतं ते आमच्या अजून आठवणीत आहे. ते म्हटले, आमचं लोहगाव म्हणजे लोखंडासारखं जडच एकदम लोखंडासारखंच. पण एकदा का तापलं तर लवकर थंड होत नाही. बहुतेक असं बघितल्यानंतर असं वाटलं की आता तापलं चांगलं, आता थंड होऊ देऊ नका आणि आता भगवान शिवाचं मंदिर पूर्ण करूनच घ्या. तर काही कठीण नाही आहे आपल्याला, त्याच्यासाठी खूप पैसा लागतो असं नाही, इच्छाशक्ती लागते. इच्छाशक्तीच जर नसेल तर पैसे असूनही काय होत नाही. काही काही लोकांकडे एवढं हे लोक म्हणतात पेटवून दिलं ना तर महिनाभर विजणार नाही, एवढं आहे. पण कुणाला काही मदत करत नाही, पुष्कळ आहे. काही काहीकडे काही नाही आहे, झोपडीमध्ये राहतात, मोलमजुरी करतात, महिन्याला 500 रुपये वेगळे ठेवतात, वर्षाचे होतात 6,000 रुपये, 1,000 रुपये भाड्यासाठी ठेवतात आणि 5,000 रुपये त्या ठिकाणी या मुलांना जे 5-7 जिल्ह्यामधून तिथं राहतात त्यांच्यासाठी अन्नदान करतात. राहायला घर नाही आहे, झोपडीमध्ये राहतात, मोलमजुरी करतात. जसं आपल्याकडे कापूस वेचतात, तिकडं नाशिक जिल्ह्यामध्ये कांदे लावतात. 500 रुपये महिन्याला म्हणजे काही कठीण नाही आहे. तर या दृष्टीनं त्यांची इच्छाशक्ती आहे आणि अशी इच्छाशक्ती आपल्यामध्ये आता तापलेलं